बघा, आपल्याला दिसणारं जगत हे खरं वाटते का खोटं वाटते? खरं वाटते. ही सत्यता कशाची आहे? ब्रह्माची आहे. ब्रह्माची आहे सत. पण ती आरोपित कशाच्या ठिकाणी होते? जगताच्या ठिकाणी, मायेच्या ठिकाणी होते. आपल्याला जे ज्ञान होतं तो ज्ञान कशाचं स्वरूप आहे? आत्म्याचं स्वरूप आहे. पण वाटतं आपल्याला काय? आपण बुद्धीच्या स्वरूप, बुद्धीमुळं जाणतो. बुद्धीमुळं जाणतो. याला म्हणतात अन्योन्याध्यास. आपल्याला प्राप्त होणारा आनंद हा वास्तविक कशाचा आहे? आपल्या आत्मस्वरूपाचा आहे. आपल्याला प्राप्त होणारा आनंद हा कशाचा आहे? आपल्या आत्मस्वरूपाचा आहे. पण वाटतो कशामुळं? एखादा विषय प्राप्त झाला की एका क्षणापुरता आपली बुद्धी स्थिर होते आणि बुद्धीमध्ये आपल्या आत्मानंदाचं भान होतं. त्यावेळी आपल्याला काय वाटतं? विषयाच्या प्राप्तीमुळे आपल्याला आनंद झालेला आहे. म्हणजे वास्तविक आनंद हे स्वरूप कशाचं आहे? आत्म्याचं असताना ते आरोपित कशाच्या ठिकाणी होतं? विषयाच्या ठिकाणी होतं. याला म्हणायचं अन्योन्याध्यास. अन्य वस्तूचा अध्यास अन्य ठिकाणी होणं. यांना जर वेगवेगळं करायचं असेल, माया आणि ब्रह्म हे जर वेगवेगळं करायचे असेल तर त्यासाठी काय करावं? त्यासाठी माऊलींनी खाली सिद्धांत दिला. तैसे विचारिता निरसले, प्रपंच सहजे सांडवले. काय करावं? विचारानं निराश करावा. निराश करावा म्हणजे काय? निराश करणं म्हणजे मी देह नाही हे समजून घ्यावं. देहाच्या निराशे पावी जे या